ते आज निर्भय बनो ही सभा झालेली आहे। या सभेला ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे त्याचबरोबर असीम सरोद यांनी संबोधित केले। आज सकाळपासूनच पुण्यामध्ये तणावाचं वातावरण होतं, कारण कुठेतरी निखिल वागळे यांना या सभेमध्ये येऊ देणार नाही, त्यांचं भाषण करू देणार नाही, आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू असा निर्धार भाजपच्या वतीने घेण्यात आला होता। आणि आपण सकाळपासूनच ऐकलं आहे की भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी न्यूज एंकरशी बोलताना सुद्धा ही माहिती दिली होती। आणि त्याच प्रकारे संध्याकाळी 5 वाजल्यापासून साधारण 7 वाजेच्या सुमारास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गेटवरती भाजपच्या वतीने आंदोलन केलं गेलं। हे आंदोलन करताना पोलिसांनी आटोक्यात देखील आणलं। त्याच्यानंतर या ठिकाणी रोहित पवार यांनी मोठ्या संख्येने घोषणाबाजी देखील झाली ही सभा होणारच हा निर्धार या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता। तर महायुतीचे जे पदाधिकारी होते म्हणजेच भाजप, शिवसेना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी होते ते निखिल वागळे यांचा निषेध करत होते। आणि ज्या वेळेला निखिल वागळे ह्या सभेच्या दिशेने येऊ लागले त्यावेळेला डेक्कनपासून ह्या स्तब्धस्थळी येईपर्यंत निखिल वागळे यांच्या गाडीवरती मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक झालेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये शाईफेक करण्यात आलेली आहे, अंडी फेकण्यात आलेली आहेत। आणि एवढंच नाही तर निखिल वागळे यांच्या भोवताली जे कार्यकर्ते होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते, इतर जे कार्यकर्ते होते, महिला वर्ग होता, त्यांच्यावर देखील हल्ला करण्यात आलेला आहे, त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक करण्यात आलेली आहे। आणि सगळी दृश्य आपण पाहतोय निखिल वागळे यांची गाडी कशा प्रकारे फोडण्यात आलेली आहे, ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय। निखिल वागळे यांच्या गाडीवरती ही जी दगडफेक झाली त्यामुळे संपूर्ण गाडीचं नुकसान झालेलं आहे। चारही बाजूने गाडीच्या काचा फुटलेल्या आहेत, संपूर्ण नुकसान ह्या गाडीचं झालेलं आहे। त्याचबरोबर महिला वर्ग आहे त्यांचंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना सुद्धा जखमा झालेल्या आहेत, त्यांच्यावर देखील हल्ला केला गेला अशा तक्रार महिला वर्गाने केलेली आहे। महिला वर्ग ह्याबाबत काय बोलतोय, महिला वर्गाची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊया। नक्की काय घडलंय? ह्या भाजपच्या लोकांनी आमच्यावर भरपूर दगडफेक केली, आम्हाला ढकलून महिलांना अक्षरशः बाजूला काढलं, अंडी मारली, शाई फेकली, डोक्यावर माझे दगड मारला। आमच्या बाकीच्या ह्या महिला पण तिथे पोलीस होते ना, काय करत होते? पोलीस काय करत संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे। भाजप हमसे डरती आहे, गुंडाराज करते अशा प्रकारची भूमिका देखील या ठिकाणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस असतील किंवा शिवसेनेचे पदाधिकारी असतील, महिला वर्ग असतील, त्यांनी ही भूमिका घेतलेली आहे। आणि संतप्त भूमिका या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। रस्त्यावरती बसून देखील महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलेलं आहे। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, कारवाई होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असा निर्धार या ठिकाणी केलेला आहे। आपण जखमा बघितलेल्या आहेत, महिलांच्या तोंडावरती पडलेली शाही बघितलेली आहे। त्यांचा असा आरोप आहे की आमच्यावर दगडफेक झालेली आहे, आमच्या पाठीमागे सुद्धा दगड फेकण्यात आलेला आहे, अंडी फेकण्यात आलेली आहे। हे संपूर्ण निषेधार्ह आहे। महाराष्ट्रामध्ये असं कुठलीही गोष्ट ही कोणाकडनंही होते, ह्या गोष्टीचा निषेध एक माणूस म्हणून करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे की महिलांवरती कुठल्याही प्रकारचा अत्याचार खपवून घेतला जात नाही, महिलांवरती कुठल्याही प्रकारचंही हिंसक वातावरण होत नाही। आणि भाजपचं सरकार असताना जे सरकार सातत्याने म्हणत असतं रामराज्य येणार, जे सरकार सातत्याने महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा ह्या गोष्टीबद्दल सातत्याने जे सरकार बोलत असतं, त्या सरकारच्याच पदाधिकाऱ्यांनी, त्यांच्याच कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचा हल्ला करणं हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। या ठिकाणी अतिरिक्त पोलीस आयुक्त काय बोलतात, त्यांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घ्या। याच्यामध्ये आज इथं कार्यक्रम होता, तर मोठ्या प्रमाणात इथं पोलीस बंदोबस्त लावलेला होता आणि 6 वाजेपासून कार्यक्रम सुरू देखील झालेला होता। परंतु निखिल वागळे इथं कार्यक्रमाला येणार होते, त्यांना काही विरोध होता, त्यांना आम्ही कम्युनिकेट केलेलं होतं। इथली परिस्थिती हाताळल्यानंतर ते इकडे ज्यावेळेस यायला लागले, ट्रॅफिकच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या गाडीच्या मागे पुढे आमचे पोलीस होते, परंतु त्यांच्या येत असताना काही जणांनी गाडीवर शाई आणि मागून दगड फेकलेले आहेत। त्या संदर्भात आम्ही गुन्हे दाखल करू, सगळ्यांवर कारवाई करू। आज पुण्यामध्ये निर्भय बनो हा कार्यक्रम निखिल वागळे त्याचबरोबर वकील असीम सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडत होता। आणि त्याच पार्श्वभूमीवरती भाजप आक्रमक झालेलं देखील पाहायला मिळालं। पुणे भाजपच्या वतीने निखिल वागळे यांना आम्ही पुण्यामध्ये येऊ देणार नाही, कार्यक्रमस्थळी पोचू देणार नाही, कार्यक्रमस्थळी त्यांना भाषण करू देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेण्यात आली होती। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज जर पाहायला गेलं तर संध्याकाळपासून कार्यक्रमाच्या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण होतं। एका बाजूला महायुती होती तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी होती। जोरदार घोषणाबाजी कार्यक्रमस्थळी चालू असतानाच
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यामध्ये घेतलं. परंतु हे आंदोलन होत असताना साधारण 7:30-8 वाजण्याच्या सुमारास ज्या वेळेला निखिल वागळे हे कार्यक्रमस्थळी यायला निघाले तेव्हा रस्त्यातच त्यांच्यावरती भ्याड हल्ला झाला. आंदोलकांकडून त्यांच्या गाडीवरती शाईफेक, त्याचबरोबर दगडफेक आणि अंडीफेक करण्यात आली आणि ह्याचा परिणाम आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेल्या नागरिकांवर देखील झाला. जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते निखिल वागळे यांच्या गाडीसोबत होते, प्रामुख्याने महिला कार्यकर्त्या ज्या निखिल वागळे यांच्या गाडीच्या बरोबरीने जात होत्या त्यांच्यावर देखील हा हल्ला झाला. त्यांच्यावर देखील शाईफेक करण्यात आली, त्यांच्यावर देखील दगडफेक आणि अंडीफेक करण्यात आली. ह्या गोष्टीचा कुठेतरी निषेध करावा असं वाटतोय. प्रामुख्याने जर बघायला गेलं तर निखिल वागळे यांना सभेमध्ये बोलू देणार नाही अशी भाजपने भूमिका घेतली होती. परंतु कितीही अडचणी आल्या असल्या तरी निखिल वागळे सभास्थळी पोचले. निखिल वागळेंनी सभेस्थळी सर्वांना संबोधित केलं. मग आंदोलन करून, दगडफेक करून, हिंसक वळण देऊन भाजपने साध्य काय केलं हा प्रश्न आता पुणेकरांच्या मनामध्ये येऊ लागला आहे. कारण जर आंदोलनच करायचं असतं, निषेधच करायचा असता तर तो अहिंसेच्या मार्गाने देखील करता आला असता. परंतु हिंसा करण्यामागचं कारण काय, प्रामुख्याने महिलांवरती देखील दगडफेक, शाईफेक, अंडफेक करण्यामागचं कारण काय, एवढं मोठं आंदोलन का केलं गेलं, अशा प्रकारचे प्रश्न देखील आता पुणेकरांच्या मनामध्ये येऊ लागलेले आहेत. सिद्धेश शिगवण, न्यूज अनकट, पुणे.